नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत रिझल्ट झाल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला यामधला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. कारण मित्रांनो, इरिडा ही कंपनी एक फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी लोन देत असते. तर मित्रांनो, फायनान्स कंपनीमधला तो जर पॉईंट तुम्ही पाहिला नाही तर मित्रांनो, क्वार्टरली रिझल्ट पाहण्याचा काहीही फायदा नसतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 215.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 108.86%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 58,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर चला आता बघूया इरिडाचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, हे जे अमाऊंट दिले आहे हे सगळेचे सगळे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसचा कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचा कंपॅरिझन. तर मित्रांनो, इरिडाचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,252.85 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,698.45 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,629.56 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,698.45 कोटी रुपये. चला आता बघूया या कंपनीचा टोटल इन्कम. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,253.19 कोटी रुपयांनी वाढून 1,698.98 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,630.39 कोटी रुपयांनी वाढून 1,698.98 कोटी रुपये आला आहे. चला आता बघूया इरिडाचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. तर मित्रांनो, या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 867.06 कोटीने वाढून 1,160.78 कोटी रुपये आले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,170.48 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये कमी झाले आहे. या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस आणि आले आहे 1,160.78 कोटी रुपये. चला आता बघूया इरिडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर मित्रांनो, इरिडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 386.13 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 538.20 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 459.91 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 538.20 कोटी रुपये. चला आता बोलूया इरिडाच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, इरिडाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 335.53 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 425.38 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 387.75 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 425.38 कोटी रुपये. चला आता बोलूया इरिडाच्या EPS बद्दल. तर मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही करोडमध्ये असतो, फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, इरिडाचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.38 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1.58 रुपीज. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये इरिडाचा EPS होता 1.44 रुपीजचा.
जो जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1.58 रुपीज. आणि मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितले होते की रिझल्ट नंतर आपण एक इम्पॉर्टंट पॉईंटवर बोलणार आहेत. तर चला तो कोणता आहे इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. तर मित्रांनो, ज्या इम्पॉर्टंट पॉईंटबद्दल आपण बोलणार आहोत तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. आणि मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोणत्याही फायनान्स कंपनीचे रिझल्ट पाहाल तेव्हा हा पॉईंट म्हणजे NPA अवश्य पाहायचा. आणि मित्रांनो, जो NPA असतो तो जेव्हा पण कमी होतो ही एक चांगली गोष्ट असते, आणि जेव्हा NPA वाढतो तेव्हा ही चांगली गोष्ट नसते. तर मित्रांनो, जेव्हा पण NPA कमी होतो ही चांगली गोष्ट असते. तर चला इरिडाचा NPA कसा आला आहे चला बघूया. तर मित्रांनो, इरिडाचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 2.90%ने घसरून 2.68% आला आहे. म्हणजे मित्रांनो, इरिडाचा ग्रॉस NPA कमी झाला आहे इयर ऑन इयर बेसिसवर, म्हणजे चांगला आला आहे. आणि मित्रांनो, इरिडाचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 1.52%ने कमी होऊन आला आहे 1.50%. म्हणजे इरिडाचा ग्रॉस NPA सुद्धा कमी झाला आहे आणि नेट NPA सुद्धा कमी झाला आहे इयर ऑन इयर बेसिसवर. म्हणजे मित्रांनो, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.